नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। प्रॅक्टिस सेट 42 क्लास 7 चॅप्टर नंबर 11 सर्कल मधलं प्रॉब्लेम नंबर 1 बघा। प्रॉब्लेम नंबर 1 रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर, डायमीटर काढायचा आहे आणि सर्कम्फरन्स काढायचा आहे। diameter is equal to 2r म्हणजे रेडियस, therefore diameter is equal to 2 into 7, therefore diameter is equal to 40 centimeter. Circumference is equal to 2 pi r, pi ची व्हॅल्यू 22/7, circumference is equal to 2 into 22/7 into 7, 7 1 7, 7 1 7, therefore circumference is equal to 22 into 2, therefore circumference is equal to 44 centimeter. This is your answer. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रेडियस काढायचे आहे, डायमीटर दिलेला आहे 20, सर्कम्फरन्स काढायचा आहे। सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी, पाय ची व्हॅल्यू 22/7, सर्कम्फरन्स इज इक्वल टू 22/7 into 28, डी ची व्हॅल्यू 28 दिलेली आहे, 7 1 7, 7 4 28, therefore circumference is equal to 22 into 4, therefore circumference is equal to 88 centimeter. रेडियस काढायचे आहे, रेडियस इज इक्वल टू d/2, therefore radius is equal to d ची व्हॅल्यू 28/2, 2 1 2, 2 1 2, 2 4 8, therefore radius is equal to 14 centimeter. This is your answer. क्वेश्चन नंबर 3 बघा, रेडियस दिलेला नाहीये, डायमीटर दिलेला नाहीये, सर्कम्फरन्स दिलेला आहे 6.16. बघा मग सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी, therefore circumference 6.16 is equal to 22/7 into d. d ची व्हॅल्यू काढायची आहे, d इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, 22/7 इकडे येताना डिवाइड करणार, बघा तर मग, आणि याचा रिव्हर्स होणार, व्यस्त होणार, d is equal to 6.16 into 7/22. Therefore d is equal to 22 1 22, 22 2 44 आणि 22 8 176, 28 into 7, दोन संख्येनंतर पॉइंट, therefore d is equal to 28 7 196, दोन संख्येनंतर पॉइंट आफ्टर 2 डिजिट, डायमीटर आला 1.96 सेंटीमीटर. बघा मग रेडियस काढायचे आहे, रेडियस इज इक्वल टू डायमीटर/2, therefore रेडियस इज इक्वल टू, डायमीटर आलेला आहे 1.96/2, therefore रेडियस इज इक्वल टू 2 1 2, 2 9 18 आणि 2 8 16, 98, दोन संख्येनंतर पॉइंट 0.98. रेडियस आलेली आहे, रेडियस इज इक्वल टू 0.98 आणि डायमीटर आलेला आहे 1.96 सेंटीमीटर मध्ये आहे. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4, रेडियस दिलेली नाही, डायमीटर दिलेला नाही, सर्कम्फरन्स दिलेला आहे, पाय ची व्हॅल्यू 22/7, सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी, therefore सर्कम्फरन्स दिलेला आहे 72/6 इज इक्वल टू 22/7 into d, therefore 22/7 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येताना ते डिवाइड करणार, therefore d is equal to, आणि याचा
व्यस्त होणार. 72.6 into 7 upon 22. Therefore, T is equal to 22 1 are 22, 22 3 are 66 आणि 22 3 are 66. 3.3 into 7. Therefore, diameter is equal to 7 3 are 21 1 2 carry 7 3 are 21 आणि 2 23. एका संख्येनंतर 0.23 upon 1 सेंटीमीटर 23.1 सेंटीमीटर हा डायमीटर. रेडियस काढायचे आहे. रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2. Therefore, radius is equal to diameter आलेला आहे 23.1 सेंटीमीटर upon 2. Therefore, radius is equal to 2 1 are 2, 2 1 are 2, परत 2 1 are 2, खाली उरला 1, कॅरी केला 1, परत एक संख्येनंतर 0.8, 2 5 are 10, परत एक उरला 2 5 are 10, 11.55 सेंटीमीटर हे आला आहे रेडियस. क्वेश्चन नंबर 2 बघा. प्रॅक्टिस सेट 42. क्वेश्चन नंबर 2. द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस. सर्कमफरन्स दिलेला आहे, रेडियस काढायला लावली आहे. मग बघा, सर्कमफरन्स इज इक्वल टू 2 पाय r. Therefore, circumference किती दिलेला आहे 176 is equal to 2 into पाय ची व्हॅल्यू 22/7 आणि रेडियस माहित नाही काढायची. चला तर मग इकडे रेडियस सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येताना ते डिवाइड करणार. रेडियस इज इक्वल टू 176 into 7 upon 22 into 2. 22 1s are 22, 22 8s are 176, 2 1s are 2, 2 4s are 8. Therefore, radius is equal to 4 into 7. Therefore, radius is equal to 28 centimeter. This is your answer. Question number 3 बघा. The radius of a circular garden is 56 meter. 56 meter ची रेडियस आहे. What is the cost of 4 round fancy around the garden at the rate of 40 per meter? Okay. 40 रुपये पर मीटर नी 4 राउंड करायचे आहे तार कंपाऊंडचे. सुरुवातीला आपल्याला गार्डनची सर्कम्फरन्स काढावा लागेल. मग बघा, सर्कम्फरन्स ऑफ द गार्डन इज इक्वल टू 2 पाय r. पायची व्हॅल्यू ऍज युजल 22/7 घ्यायची आहे. बघा तर मग 2 into 22/7 into r आहे 56. 7 1s are 7, 7 8s are 56. बघा मग 22 into 2 into 8. सर्कम्फरन्स आलेला आहे 352 मीटर. हा आलेला आहे सर्कम्फरन्स. आता बघा 4 राउंड करायचे आहे, म्हणून
fencing, four round is equal to circumference ला 4 ने मल्टीप्लाय करावं लागेल. 352 into 4 is equal to 1408 मीटर. आता 1408 मीटर हे टोटल वायर लागणार आहे आपल्याला आणि रेट दिलेला आहे 40 पर मीटर. मग बघा टोटल कॉस्ट ऑफ fencing is equal to 1408 meter into ₹40. आंसर आलेला आहे 56,320. टोटल कॉस्ट किती लागणार आहे आपल्याला 56,320. क्वेश्चन नंबर 4 बघा. द व्हील ऑफ बुलक कार्ट हॅज डायमीटर ऑफ 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन will the wheel complete as the car travel 1.1 किलोमीटर. बघा तर मग बैलगाडीचा चाकाचा डायमीटर दिलेला आहे. बैलगाडीचं चाक असेल तर हा डायमीटर दिलेला आहे 1.4 मीटर. डायमीटर मीटर मध्ये दिलेला आहे आणि गाडी ट्रॅव्हल केले 1.1 किलोमीटर. 1.1 किलोमीटर म्हणजे किलोमीटरचं मीटर मध्ये करायचं तर त्याला 1000 ने मल्टीप्लाय करावं लागेल. तर काय विचारलेलं आहे. द व्हील ऑफ बुलक कार्ट हॅज डायमीटर ऑफ 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन विल द व्हील कंप्लीट ॲज द कार ट्रॅव्हल 1.1 किलोमीटर. ओके, तर चाकाचे रोटेशन किती झाले ते काढायचं आहे. सोल्युशन बघा. रोटेशन आपण x मानून घेऊ. लेट द व्हील रोटेशन bx. चाकाचे जे रोटेशन झालेले आहे ते आपण x मानलेले आहेत. ओके, तर मग कसं करावं लागेल. गाडी किती गेली 1.1 किलोमीटर इंटू 1000 इंटू 1000. का बरं तर मीटर आणि किलोमीटर हा फरक दूर करण्यासाठी. आणि डायमीटर दिलेला आहे तर आपल्याला व्हीलचा सर्कम्फरन्स काढावा लागेल. त्याचं सूत्र आहे पाय डी आणि पायची व्हॅल्यू 22/7. डायमीटर दिलेला आहे 1.4 इंटू पाय 22/7. आणि हे एक रोटेशन झालं. डायमीटर काढला म्हणजे आपल्याला याच्याशी कंपेअर करायचं असेल तर टोटल रोटेशन काढावे लागतील म्हणून मल्टीप्लाय बाय एक्स. देअरफॉर बघा एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हणजेच रोटेशन काढायचे आहे. एक्स इज इक्वल टू 1.1 इंटू 1000 इंटू 7 अपॉन 1.4 इंटू 22. क्लिअर आहे का इथपर्यंत. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे याचा डिवाइड केलं आणि याचा बेस्ट झाला म्हणजे रिव्हर्स. हा पॉइंट काढायचा असेल तर खाली एक 0 द्यायचा आणि खालचा पॉइंट काढायचा असेल तर वर एक 0 द्यायचा. म्हणजे पॉइंट कन्सिडर केला नाही तरी चालेल. बघा तर 11 1 11 11 2 22 7 1 7 7 2 14 2 1 2 2 5 10 0 2 1 2 आणि
2 2 4 आणि 2 5 25. इथं 1000 आहेत, म्हणजेच इथं 250 होणार. therefore x is equal to 250. म्हणजेच काय, रोटेशन ऑफ the wheel is equal to 250. This is your answer. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या 11व्या धड्यातील म्हणजे सर्कल या चॅप्टरचे प्रॅक्टिस सेट नंबर 42 आपण कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.